जर तुम्ही सरकारी संस्था किंवा सरकारी गोष्टी खाजगीत ट्रान्सफर करत असाल, तर त्या खाजगी व्यवस्थेत सुद्धा या आरक्षणाच्या तरतुदी करा आणि ते नीट भरतायत की नाही हे देखील पहा. परंतु या अहवालावरती कोण चर्चा करत नाही आणि त्याच्यावरती कोण बोलत सुद्धा नाही. परंतु एकूण मात्र मुद्दा असा आहे, की खाजगी क्षेत्रात सुद्धा आरक्षण ठेवलं पाहिजे, अशी भूमिका अधिकृत त्या आयोगाने घेतलेली आहे. अधिक त्यावेळेस अर्जुन सिंग मनुष्यबळ मंत्री होते, त्यांनी पण घेतलेली होती. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे, की ह्याच्यावर विश्वास नाही, की आपण अर्बनाइज झालो किंवा आपण शहरात आलो किंवा आपण एका कार्यक्षम पद्धतीनं का आपल्या कार्यक्षमता व्यक्त करू लागलो, तर न्याय मिळतोच असं नाही. त्यांचं असं मत आहे, की एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था तुमच्या सामाजिक दर्जानुसार वेगवेगळा न्याय देते. त्याच्यामुळे आरक्षण नावाची गोष्ट असली पाहिजे, असा मुद्दा मांडला गेला होता.